हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रसंग लेखनाचा अभ्यास केला. त्यानंतर वैचारिक लेखन आत्मकथन आपण बघितलं होतं आणि आज आपल्याला वैचारिक लेखनाचा अभ्यास करायचा आहे. प्रसंग लेखन झालं, आत्मकथन झालं, आता आपल्याला वैचारिक लेखनाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता वैचारिक लेखन म्हणजे काय की विचार करून विचारपूर्वक करायचं लेखन म्हणजे वैचारिक लेखन. तर वैचारिक लेखन करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी, काही मुद्दे लक्षात ठेवावे लागतात. तर ते मुद्दे आपण बघूयात. यामध्ये पहिला मुद्दा आहे, या निबंध प्रकारात विचारांना प्राधान्य असते. हा जो निबंधाचा प्रकार आहे याच्यामध्ये तुमच्या विचारांना खूप महत्त्व असतं, कारण विचारपूर्वक लेखन या ठिकाणी आपल्याला करायचं असतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, विचाराला दोन बाजू असू शकतात. आता आपले जे विचार आहेत त्याला दोन बाजू असू शकतात, एक विरुद्ध बाजू आणि एक योग्य बाजू आणि एक अयोग्य बाजू, अशा दोन बाजू आपल्या विचारांना असू शकतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, योग्य अयोग्य दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा व्हावी. आता योग्य आणि अयोग्य म्हणजे योग्य म्हणजे काय, त्या बाजूनी, विषयाच्या बाजूने, आणि अयोग्य म्हणजे काय, विषयाच्या विरुद्ध बाजूने, अपोजिट साईडनी, अशा दोन्ही बाजूंनी, साधक म्हणजे विषयाच्या बाजूने आणि बाधक म्हणजे विषयाच्या विरुद्ध बाजूने चर्चा व्हावी. आपण जे लिखाण करणार आहेत तर त्यामध्ये दोन्ही बाजूंची चर्चा, दोन्ही बाजूबद्दल लिखाण आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. जसं आता विषय असेल विज्ञान शाप की वरदान, असा जर विषय असेल तर विज्ञान शाप आहे तर कशा दृष्टीने शाप आहे, आणि वरदान आहे तर कसं वरदान आहे, या दोन्ही बाजूंची चर्चा आपल्याला या ठिकाणी करता येते. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, मुद्द्यांची मांडणी सुसंगत व तार्किक विचारातून असावी. आता मुद्द्यांची जी मांडणी आहे ती कशी असायला पाहिजे, सुसंगत असायला पाहिजे. सुसंगत म्हणजे काय, एक मुद्दा हा दुसऱ्या मुद्द्याशी मिळता जुळता असला पाहिजे, व्यवस्थित अशी त्याची मांडणी, पॉईंट वाईज आपल्याला मांडणी करता आली पाहिजे, आणि तार्किक तर्कशुद्ध दृष्टिकोनातून आपल्याला विचार करून त्याची मांडणी करता आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे, मुद्द्यांचे समर्थन करण्यास नामवंत विचारवंतांचे विचार, म्हणी, सुवचने यांचा आधार घ्यावा. आता मुद्द्यांचे समर्थन आपल्याला करायचं, आपल्याला मुद्दा एक्सप्लेन करायचा आहे, मुद्दा स्पष्ट करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला नामवंत विचारवंत जे आहेत, की जे प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांचे विचार, त्यांच्या आणि म्हणी, सुवचने, सुभाषित यांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. हे जर आपण आपल्या निबंधामध्ये जर लिहिलं तर आपला निबंध आपल्याला अतिशय प्रभावशाली असा करता येईल. ठीक आहे. त्यानंतर इथे टिप दिलेले आहेत. टिपमध्ये त्यांनी दिलेलं आहे की वाचन, निरीक्षण, चिकित्सक विचार हे वैचारिक मांडणीसाठी आवश्यक आहेत. तर वाचन आपल्याला आवश्यक आहे. मी सांगितलं तुम्हाला अवांतर वाचन खूप आवश्यक आहे, की निबंधाची पुस्तकं, गोष्टीचे पुस्तकं, लेख, हे सगळं वाचन तुम्हाला खूप आवश्यक आहे. निरीक्षण म्हणजे काय, की तुमचं जे ऑब्झर्वेशन स्किल आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. चिकित्सक विचार म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून, सगळ्या बाजूने त्या विषयांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये एक आपल्याला नमुनाकृती दिलेली आहे, झाडे लावा झाडे जगवा. ही एक नमुनाकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्याचे काही मुद्दे दिलेले आहे, पॉईंट्स दिलेले आहेत. ते पॉईंट्स आपण बघूयात. त्यामध्ये आहे पर्यावरणाचा ऱ्हास. आता पर्यावरणाचं संतुलन बिघडते आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. तर हे कशा पद्धतीने कसा होतो आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल, की वृक्षतोड होते आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो आहे या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल. त्यानंतर झाडाचे उपयोग दिलेले आहे, की झाडांचे काय उपयोग आहेत. झाडं आपल्याला औषधी देतं, झाडं आपल्याला ऑक्सिजन देतो, झाडं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देतो. तर हे सगळे जे उपयोग आहेत झाडांचे, ते झाडांचे सगळे उपयोग आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील. त्यानंतर वृक्षतोडीचे दुष्परिणाम. तर वृक्ष तोडल्यामुळे, झाडं तोडल्यामुळे काय वाईट परिणाम होतात आहे, पर्यावरणाचं संतुलन कसं ढासळते, हे सगळं आपल्याला वाईट परिणाम त्या ठिकाणी लिहावे लागतील. आणि त्यानंतर आहे उपाययोजना. तर उपाययोजना आपल्याला काय कराव्या लागतील, की जेणेकरून वृक्षतोड होणार नाही, पर्यावरणाचं संतुलन व्यवस्थित राहील, यासाठी आपल्याला काही कायदे करावे लागतील, काय उपाययोजना कराव्या लागतील, हे सगळं या ठिकाणी लिहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वैचारिक लेखन करायचं असतं. आता वैचारिक लेखनाचा आपल्याला झाडे लावा झाडे जगवा हा एक निबंध बघायचा आहे, तो आपण पुढे बघूयात. झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. खरेच निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगळे सोयरेच असतात. आता वृक्षवल्ली, वृक्षवेली हे आमचे काय, सगळे सोयरे आहेत, आमचे नातेवाईक आहेत. खरंच हे निसर्गाचे घटक असलेले ही जी झाडे आहेत ती आम्हाला कशी आहे, आमच्या सगळे सोयऱ्यांसारखी, नातेवाईकांसारखी आहेत.
कारण झाडामुळे पाऊस वेळेवर व मुबलक प्रमाणात पडतो. आता झाडे आहेत त्याच्यामुळे पाऊस वेळेवर पडतो आणि पुष्कळ प्रमाणात पडतो. चांगला पाऊस पडला की शेतीभाती पिकते. आता पाऊस जर चांगला पडला तर शेतात पीकसुद्धा चांगलं येतं. परिणामी पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न पाणी उपलब्ध होते आणि त्यामुळे पाऊस चांगला पडल्यामुळे सगळ्यांना अन्न मिळतं, शेतात पीक येतं, पाणी सगळ्यांना प्यायला मिळतं. झाडांची मुळे जमिनीची धूप होऊ देत नाहीत. आता झाडांची जी मुळे आहे ते माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. ती माती घट्ट धरून ठेवतात त्यामुळे जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. आता जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती मुळांमुळे वाढते. जलचक्र सुरळीत चालते. वॉटर सायकल जी आहे ती सुरळीत चालते. झुडूप, वेली, रोपटी, वृक्ष इत्यादी झाडांच्या विविध प्रकारांमुळे निसर्गात जैवविविधता जपली जाते. आता झाडांचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे काय होतं की जैवविविधता जपल्या जाते. हिरव्यागार झाडामुळे जणू सृष्टी हिरवा शालू नेसली आहे असे वाटते. वातावरण प्रफुल्लित होते. आता काय होतं की सगळीकडे पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवाई दिसते, हिरवंगार ग्रीनरी दिसते आणि असं वाटतं की पृथ्वीने सुंदर असा हिरवा शालू नेसला आहे अशी हिरवळ सगळीकडे दिसायला लागते आणि वातावरण प्रफुल्लित आनंदित होते. मानवी जीवनातही झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मानवाच्या जीवनामध्ये झाडांचं खूप महत्त्व आहे. झाडांच्या प्रत्येक अवयवांचा वापर करून मानव रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवतो. आता झाडाचा प्रत्येक जो अवयव, प्रत्येक जो पार्ट आहे तो प्रत्येक पार्ट महत्त्वाचा आहे आणि त्याचा उपयोग करून मनुष्य वेगवेगळ्या वस्तू बनवत असतो. शेंड्यापासून मुळापर्यंत झाडांचे सर्व भाग मानवाच्या उपयोगी पडतात. आता झाडाचा शेंडा म्हणजे सगळ्यात वरचा भाग आणि मूळ म्हणजे सगळ्यात खालचा भाग, या सगळ्या भागांचा उपयोग करून मानव वेगवेगळ्या वस्तू बनवत असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा झाडामुळेच भागवल्या जातात. आता अन्न, खायला अन्न मिळतं, कपडे, वस्त्र म्हणजे कपडे मिळतात, निवारा म्हणजे राहायसाठी जागा मिळते आपल्याला. ही कशामुळे मिळते? झाडामुळे मिळते. झाडापासून कागद निर्मिती होते. आता झाडापासून कागदसुद्धा जो आपल्याला वह्यांसाठी, कॉपीजसाठी जो कागद लागतो पुस्तकांसाठी, तो कशापासून मिळतो? झाडापासून मिळतो. झाडे मानवाला जीवन दर्शन घडवतात. त्यांना तोडणाऱ्यांनाही तो फळेच देतात. आता झाडं जे आहेत ते झाडाला आपण तोडलं तरी ते आपल्याला काय देतात? फळे देतात. त्यांची परोपकारी वृत्ती, परोपकारी म्हणजे काय? दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जी वृत्ती आहे, जो स्वभाव आहे, दानीपणा, कठीण प्रसंगातही खंबीर राहण्याची अचल वृत्ती, कितीही कठीण प्रसंग आला, थंडी, ऊन, वारा, पाऊस कितीही आला तरी झाडं हे जमिनीत घट्ट पाय रोवून उभे राहतात. वृत्ती आपण जीवनात कसे जगावे याचे पाठ देतात आणि झाडं आपल्याला आपलं जीवन आपण कसं जगावं हे झाडं आपल्याला शिकवतात की आपण सुद्धा झाडांसारखं कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण त्या प्रसंगाला सामोरे गेलं पाहिजे. त्या प्रसंगात न डगमगता त्या प्रसंगाचा आपण सामना केला पाहिजे, हे झाडं आपल्याला शिकवतात. आणि झाड जसं नेहमी हिरवंगार प्रसन्न राहतं तसं आपण सुद्धा प्रसन्न असं आयुष्य जगलं पाहिजे असं झाडं आपल्याला शिकवतं. झाडांचे अस्तित्व मानवात उत्साह भरते. आता झाडामुळे काय ते माणसाच्या आयुष्यामध्ये उत्साह येतो, हिरवाई चैतन्य निर्माण करते. आता ग्रीनरी आपण पाहिली तर आपल्यामध्ये काय चैतन्य, प्रसन्नता वाटते की नाही आपल्याला? जेव्हा आपण ग्रीनरी पाहतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं? आपलं मन कसं होतं? प्रसन्न होतं. झाडे असतील तर तेथे पशुपक्षी राहतात. आता जर झाडं असतील तर तिथे पशुपक्षीसुद्धा आपल्याला दिसतात झाडांवर. व पक्ष्यांच्या किलबिलाटाने, प्राण्यांच्या अस्तित्वाने वातावरण प्रसन्न होते. आता पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांच्या अस्तित्वाने तिथलं वातावरण कसं होते? प्रसन्न होते. झाडांच्या सावलीत थकल्या भागल्या वाटसरू विश्रांती घेत असतो. आता झाडांच्या सावलीमध्ये जो थकून आलेला वाटसरू आहे तो काय करतो? त्या ठिकाणी आराम करतो. कडक उन्हाळ्याच्या झळा कमी करून वातावरणात गारवा टिकवण्याचे काम झाडे करतात. आता कडक जे ऊन असते ते उन्हातला जे ऊन आहे ते कमी करून, जी उष्णता ती कमी करून गारवा तयार करायचं काम कोण करते? झाड करते. परंतु आज मानवाच्या हव्यासापायी निसर्गाचे पावलोपावली शोषण घडत आहे. पण आज काय होत आहे की मनुष्याच्या हव्यासामुळे निसर्गाचं काय होत आहे? शोषण होत आहे, निसर्गाचा ऱ्हास होत आहे. शहरीकरणाच्या प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. शहरीकरण, प्रगतीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडल्या जात आहेत. लागवडीखालची जमीन, वनराया नष्ट करून
तेथे इमारती, गृहप्रकल्प उभारले जात आहेत. आता जिथे लागवड करायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे, शेती करायला पाहिजे, त्या जमिनींना इमारती उभारल्या जात आहे. परिणामी नैसर्गिक संपत्तीचा, पर्यावरणाचा समतोल अतोनात ऱ्हास होत चालला आहे. आता नैसर्गिक संपत्तीचा, पर्यावरणाचा त्याच्यामुळे काय होतं, ऱ्हास होत आहे, ती नष्ट होत आहे. त्यातून अवकाळी पाऊस, जागतिक तापमान वाढ, हिमनग वितळणे, सुनामी, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक समस्या वाढत चालल्या आहेत. आता त्यामुळे काय होतं की अवकाळी पाऊस येतो आहे, त्यानंतर तापमानात खूप वाढ होते, उष्णता खूप वाढते आहे, हिमनग म्हणजे बर्फ वितळतात आहे, सुनामी, भूकंप ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडत आहेत. हा नाश जर थांबवला नाही तर तो संपूर्ण सृष्टीच्या विनाशाला आमंत्रण देईल. आता जर हा नाश आपण थांबवला नाही तर काय होईल, पूर्ण सृष्टीचा काय होईल, विनाश होईल. झाडे नसतील तर डोंगर उघडे बोडके पडतील. आता झाडं जर नसतील तर डोंगरावर झाडं राहणार नाही, त्याच्यामुळे डोंगर कसे दिसतील, पूर्ण उघडे दिसतील, त्याच्यावर काही दिसणार नाही आणि वातावरण भकास होईल. पहा, जिथे झाडं नसतात, काहीच नसते, ग्रीनरी नसते, हिरवाई नसते, तिथे वातावरण कसं वाटतं, भकास, नीरस असं वातावरण असतं. जमिनीची धूप वाढेल, दुष्काळ, पूर, अतिवृष्टी असे बदल निसर्गात घडू लागतील. आता दुष्काळ येईल, पूर, अतिवृष्टी हे बदल निसर्गामध्ये आपल्याला घडून येतील. प्राणी पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होतील. आता प्राणी पक्षी जिथे राहतात त्यांच्या आश्रयस्थाने म्हणजे त्यांचे राहण्याचे ठिकाण जे आहे ते नष्ट होतील आणि त्यामुळे त्यांची संख्या घटेल, त्यांची संख्या काय होईल, कमी होईल. हीच तर जंगली प्राणी मनुष्य वस्तीत शिरून मानवाचा फडशा पाडतील आणि सर्वत्र हाहाकार माजेल. आता जे हिंस्त्र प्राणी आहेत जसं वाघ आहे, सिंह आहे, हे प्राणी काय करतील, मनुष्याच्या वस्तीत जातील आणि मनुष्याला त्रास द्यायला सुरुवात करतील. हा सर्व ऱ्हास थांबवण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा मूलमंत्र, जीवनमंत्र बनवणे गरजेचे आहे. आता हे सगळं जर आपल्याला थांबायचं असेल तर झाडे लावा, झाडे जगवा हा जो मंत्र आहे तो आपल्याला आपल्या जीवनाचा मंत्र बनवावा लागेल. वृक्षदिंडी काढून नारे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. नुसतं वृक्षदिंडी काढली आणि नारे दिले म्हणजे हा प्रश्न सुटणार नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष कृती या ठिकाणी करावी लागेल. प्रत्येक मानवाने पर्यावरणपूरक, पर्यावरण स्नेही उत्पादने वापरण्यावर भर दिला पाहिजे की पर्यावरणाला पूरक, पर्यावरणाची जोपासना करणारी उत्पादने आपण वापरली पाहिजे. दर माणशी किमान एक तरी झाड लावले गेले पाहिजे की एका माणसापरत एक झाड लावलं गेलं पाहिजे व लावलेल्या झाडांचे अजन्म संगोपन केले पाहिजे. आणि आपण जे झाड लावतो आहे त्याचं काय केलं पाहिजे, नेहमीकरता त्याला जपून ठेवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, त्याची चांगली वाढ केली पाहिजे. परिवारातील एका सदस्याप्रमाणे स्वतः लावलेल्या झाडाची जबाबदारी आपण काळजीपूर्वक घेतली पाहिजे की ते झाड म्हणजे आपल्या फॅमिलीचा एक मेंबर आहे, अशा प्रकारे आपण त्या झाडाची काळजी घेतली पाहिजे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आता जे झाडं तोडतात आहे त्यांच्यावर आपण कडक कारवाई केली पाहिजे. आरक्षित वनक्षेत्रे, वनराई यांच्या संवर्धनासाठीचे सुधारित कायदे, नियम अंमलात आणले गेले पाहिजे. आता काही नियम, काही कायदे याच्यासाठी आपल्याला करावे लागणार आहेत. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. जर आपण एकमेकांना मदत केली, एकमेकांचं सहकार्य घेतलं तर आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य करता येते. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड केली पाहिजे, वृक्ष संवर्धन केलं पाहिजे आणि वृक्षाचं संगोपन केलं पाहिजे. ही जर मोहीम आपण जर राबवली तर काय होईल, सृष्टीचं नंदनवन बनेल. सगळीकडे छान हिरवाई, ग्रीनरी, झाडं, फुलं, पानं आपल्याला दिसतील आणि सगळा सुंदर निसर्ग आपल्या ठिकाणी असं नंदनवन तयार होईल. तर चला मग प्रतिज्ञा करू. जगवू झाडे, लावू झाडे, मंत्र जपू सारे. जगवू झाडे, लावू झाडे, मंत्र जपू सारे. नव्या म्हणूतील गर्दराईंचे बाळकडू प्यारे. नव्या म्हणूतील गर्दराईंचे बाळकडू प्यारे. अशा प्रकारे आपल्याला वैचारिक निबंध लिहायचा असतो. ठीक आहे.